मला लग्न झालं, नांद्याला गेलो. पहिल्यानं आपल्या घरी रोट करायचे. आता रोट काही उशीक तिशीक नाही, एवढाले रोट दवडीवर शिगीन तरलो. माझ्या घरी होतं एकच बेलणं. बेलणं एवढंच असं असं झालं. बेलणं एवढंच. माझ्या जठारीनं काय केलं, ते बेलणं काळे खाली चोरून ठेवून दिलं. आता रोड्या जर करायच्या म्हटल्या तर मग कशानं करा. बेलणं तर एकच होतं, त्याच्यामध्ये 3 चुला. मग आता ते घेईन का मी घेऊ का ते घेईन. एक बाई त्याच्यामध्ये हुशार, आपल्याला रात्री रोट करावं लागतील. म्हटलं मग बेलणं ठेव चोरून. बेलणं पाहिलं इथलं सर ठेवलं ना काळे खाली बेलणं. ते बाई उठली मोठी, दाडगीड वाटली, पूर्णाच्या पोळ्या करायला लागली. काय हो पोरी हो, बेलणं कुठे आहे? आम्हाला काय माहित बेलणं कुठे आहे. आता मी पोळ्या कशाने करू? करा म्हटलं काळी गिडीनं लाटा. काळीनं लाटा. मग काळीनं लाटतात का पूर्णाच्या पोळ्या? तुम्ही बेलणं कुठेतरी चोरून ठेवलं. बाई आम्हीच तर फुकणीनं लाटून राहिलो. आमच्याजवळ बेलणंच नाही ना. बेलणं असतं तर मग तुम्हाला दिलं नसतं काय आम्ही ना. आमच्याजवळ बेलणं नाही बा. मग तुम्ही कशाने करून आला पूर्णाच्या पोळ्या? बेलणं नाही म्हणता तर बेलणं काय झालं घरातलं? माझ्या टाणीनं काळे खाली लपून ठेवलं. ते कशासाठी? आम्हाला पूर्णाच्या पोळ्या करण्यासाठी. ते बाई म्हणते खोटं सांगू नका, पहिल्यानं मला बेलणं दाखवा कुठे आहे. तुम्ही झांबला बाई, तुम्हाला दिसत असेल ते घेऊन जा. ते काळ्या खाली काय पाहिजे, घेतली फुकणी, फुकणीनं बसली लाटत. चांगले त्या फुकणीनं ते पूर्णाच्या पोळ्या लाटत आहे. ते बाई गेली निघून. ते तिच्या चुल्याचा स्वयंपाक करायला बसली. आम्ही चोरून काळ्या खालचं बेलणं काढलं आणि आम्ही लाटणं लावल्या पोळ्या. बस करणारी का बेलणं नव्हतं ते आताच सापडलं. आम्ही त्यातलं फुकणीनच लाटलं. माय बाई बाई बदमाश. आता